श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी. म्लेच्छ राजाने श्री गुरुशी नेले होते नगराशी. तेथून आले गाणगाभुवना पुढील कथा निरूपणा. करुणावचन अमृत घणा श्री गुरुचरित्र अध्यंत. सिद्ध म्हणे ऐकवत्सा कथा असे अतिविशेषा. ऐकता जाती सकळ दोषा चिंतले काम्य पाविजे. राजाची भेटी घेऊनी श्री गुरु आले गाणगाभुवनी. योजना करीते आपुल्या मनी गोप्य राहावे मनोनिया. भक्तजन बोळवीत चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यासी संभोखित राहविती अतिप्रीती. दुःख करीती सकळ जन लागता ती श्री गुरुचरणा. स्वामी अमुते सोडून केवी जाता येती राया. ऐसे नाना परी विनविती हासतेसे झाले श्री गुरुमूर्ती. संभोखित अतिप्रीती न करावी चिंता म्हणूनी. आम्ही असोत यासी ग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी. वसोमठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्याशी प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्रीशैल्य यात्रेशी. प्रातस्नान कृष्णातीरी पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठाना बिंदुक्षेत्री मध्यानी येतो भीमातटी. संगमी स्नान करुणी पूजा घेऊन मठी निर्गुणी. चिंता न करा अंतकरणी म्हणून या सांगती प्रीती करे. जे जन भक्ती करीती त्यावरी अमुची अतिप्रीती. मन कामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे अमुचे. कल्पवृक्षा ते पूजोनी यावे अमुचे जेथस्थान. पादुका ठेविती निर्गुण पूजा करावी मनोभावे. संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परियेसी. ऐसे सांगुनी तयाशी निघाले स्वामी श्रीपर्वताशी. भक्त पर्वतोनी मठाशी आले चिंतित मनात. चिंतित निघती मठात तेथे असती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. दृष्टांत दाखवणी भक्ताशी पातले आपल्या श्रीपर्वताशी. पाताळ गंगा तीराशी राहिले स्वामी परियेसा. शिष्या ते निरोपित अवधारा पुष्पाशे आसन त्वरित करा. जाणे असे पैलतीरा ऐके व्हावे मल्लिकार्जुनी. आसन केले अति विचित्रा घातले गंगेमध्ये पवित्र. श्री गुरु शिष्याशी सांगत जावे तुम्ही ग्रामाशी. लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी बसतो निर्धार धरा मानसी. ऐसे भक्ता संभोखोनी उठले श्री गुरु तेथुनी. पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तासी. कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेशी. सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणेती शिष्याशी जातो आम्ही निजमठाशी. पावता खून तुम्हाशी प्रसाद पुष्पे पाठवू. येथील पुष्पे सेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती. पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी. आणिक सांगेन एक खून गायनी करावे माझे स्मरण. त्याचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहु मज. नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अतिप्रीती. त्याच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा. व्याधी नसेती त्यांचे घरी दारिद्र्य जाय त्वरित दुरी. पुत्रपौत्र श्रिया करी शतायुषी अवधारा. एकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी. लक्ष्मी राहे त्याचे घरी संदेह न धरावा मानसी. ऐसे सांगुनी शिष्याशी श्री गुरु झाले अदृश्येशी. चिंता करीशी बहुत वसी अवलोकी ताती गंगेत. ऐसी चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर. तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणूनी. शिष्य वर्गाचे मनोहर वेता सांगती नावे कर. होतो आम्ही पैलतीरी तेथे देखिले मुनीश्वरा. संन्याशी वेशदंड हाती नाम नरसिंह सरस्वती. निरोप दिदला आम्हाशी तुम्हा सांगिजे म्हणूनिया. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता. जात होते श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्याचे चरणी. निरोप सांगितला तुम्हाशी जावी आपले स्वस्थानाची. सुखे असावे वंशवंशी माझी भक्ती करोनिया. प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढोनिया. ऐसे आम्हा सांगुनिया श्री गुरु गेले अवधारा. इतुक्या अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी. मुख्य शिष्य प्रीती कर काढोनिया घेती अवधारी. शिष्य म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरु ऐका. गणगापुरी असती ऐका शिष्य गेले आश्रमाशी. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती. पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे. ग्रहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा. साखरे नाम सायनदेव कवीश्वर युग्मपूर्व.
नदी नामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य 4 जण. तेची पुष्प माझे पूजणी म्हणून या पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष. महानंद उभय पक्ष पुत्रपौत्री नांदती. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले. सकळाभिष्ट लाधले तत्काळिक अवधारा. श्री गुरुचरित्र ऐकता लाधली सकळाभिष्टता. या कारणे एका समजता श्री गुरुचरित्र कामधेनू. पुत्रपौत्री ज्याशी चाड त्याशी हे कथा असे गोड. लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी. चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ. श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षित्याचे वंशोंशी. म्हणून या सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार. कथा ऐका मनोहर सकळाभिष्ट लाधे तुम्हा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादने. श्री गुरु निजानंद गमनम नाम 150तमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विन्वी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरुभक्ती प्रेमनावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देश. हा वृत्तांत नागरिक जनाशी कळला परियेसा तत्काळ. समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुशी पार्थिती अनेक भक्त श्री पर्वताशी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतर असा आपण व्यक्त परिजनाशी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणाचे होता दर्शन. पातकाचे होतसे दहन आता कैसे करतील जण. म्हणून या लोटांगणे घालिती पुढे आम्हाशी काय गती. आम्ही तरावे कैशी रीती स्वामीचे चरण नौका होती. ते नेपार उतरत होती तुम्ही भक्तास कामधेनू परी. कामना पूर्वीत होता बरी म्हणून या जगलो आजवरी. याऊ परी आम्ही करावे स्वामी करिता गाणगापूर. झाले होते वैकुंठपूर आता दीपाविना जैसे मंदिर. तैसे साचार होईल हे तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवदन करून बोलती. तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थिती ते ऐका. आम्ही असतो यासी ग्रामी स्नानपान करू अमरजा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास बहुते येत. यवन सतत येतील पै तेने प्रजेस होईल उपद्रव. अदृश्य राहत यास्तव ज्यास असे दृढ भक्तिभाव. त्यास दृश्य स्वभावे होऊ लौकिकामध्ये कळावयासी. आम्ही जातो शैलपर्वताशी चिंता न करावी मानसी. ऐसे समस्ताशी संबोधिले. मठे आमच्या ठेवतो पादुका पुरवितील कामना ऐका. अश्वस्थ वृक्ष आहे निका तो सकळिकाचा कल्पतरू. कामना पुरविली समस्त संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित. ही आमुची माती सत्य जाणा संगमी करुणिया स्नान. पूजनीय अश्वस्थ नारायण मग करावे पादुकाची अर्चन. मनकामना पूर्ण होतील पादुकाची करुणिया पूजा. त्रिकाळ आरती करुणिया ओजा आमुचे वचन यथार्थ समजा. म्हणून या सांगती श्री गुरु आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनिया जना अद्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपै. समागमे जे धावले जण त्याचे करुणिया समाधान. शिष्यासहित करुणी गमन गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे मठाशी आले. तेथे समस्तानी श्री गुरु देखिले बैसले होते आसनी. सेवेची पाहता झाले गुप्त जनमणी परमविस्मित. आम्ही सोडून या आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत दावणी जनाशी आपण गेले श्रीशैल्याशी. पावले पाताळ गंगेशी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्याशी म्हणती मल्लिकार्जुनाशी जाऊन या शीघ्रगती. पुष्पाचे आसन यथास्थिती करुणीय निगुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्री पुन्हा गादी कुंद कल्लार. करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणिली. त्या पुष्पाचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षण परमानंद. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता कन्या राशीश उत्तर दिशेशी होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमक लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची खूण तुम्हाशी. फुले येतील जिनसाजिनसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पाशी करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणासमान मानोनिया. आणिक एक ऐकयुक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रीती गमती फार.
अमुचे चरित्र जो पठन करो त्यासी लाभती पुरुषार्थचारी. सिद्ध सर्वही त्याच्याद्वारी दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय त्यास लाभो लाभ निश्चय. पुत्रपौत्रासहित अष्टैश्वर्य अनुभवणीय निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाला बहुत वस. ऐसे सांगोणी शिष्यास श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकित गंगेत तो दृष्ट न देखती श्री गुरुनाथ. बहुत होण्या चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. उतुके आला नावडी तेथे तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जाता असता म्याप देखिले. आहे देव संन्याशी दंडाधारी कसे आंबर वेष्टिले शिरी. सुवर्ण पादुका चरण माझारी कांती अंगावरी पाहकत असे. कळी काळास्तव गुप्त होणी आपण असतो गंगा भोवणी. तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगता म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झालेत चिंताक्रांत. पुष्पे येतील जळात घेऊण्या निवांत रमावे. नावडीने काय कथिले त्यावरून शिष्य हर्षिले. युतिक्यात श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवाहत वाहत. तीर्थ गुरुप्रसाद सुमणे काढून घेतले शिष्य वर्गाने. मग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मनी करीत. खूप सांगतो ऐका आता श्री गुरु गाणगापूर असता. बहुत शिष्य होते गणिता न आठवती ये समयी. ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्यास थोर थोर. तीर्थे हिंडावया गेले फार कृष्णबळ सरस्वती प्रमुख ते. शिष्य झाले ग्रहस्थ केवळ ते आपुल्या ग्रही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमिती तारिले. श्री जगद्गुरूच्या समागमी 4 जण होते आम्ही. सायनदेव नदी नरहरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघाणी घेतली पुष्पे 4 श्री गुरुप्रसाद वंदिली शिरी. ही पहा मनाने पुष्पे करी घेऊन या झड करी दिदली. चौघाणी 4 पुष्पाशी मस्तकी धरिले भावीशी. आनंद झाला नामधारकाशी श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने प्रसाद प्राप्ती नाम द्विपंचाशतमोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.